राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण तुम्हाचा बेस वाढा थोडासा विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धाण आवड निरंतर हेची धाण तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभामणी विराजित काठी कौस्तुभामणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कौस्तुभामणी विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेची धाण आवड निरंतर हेची धान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर
पितांबर निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर ची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे सुख झाले ओ साई तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या देवाचे रज चरणेचे माते देवयशी जग चरणी माते धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक दया कंठे वैकुंठ नायक दया कंठे दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांचा जळतील राशी पातकांचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेहे ओघ नाम त्रिवेणीचा तेथे ओघ नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या जळतील राशी बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई जय जय
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ तयाचा चिंतनी तरतील दोषी तयाचा चिंतने तरतील दोषी जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ काळ तयाचा चिंतने तरतील दोषी तयाचा चिंतने तरतील दोषी जळतील राशी राशी जळतील राशी 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 पातकाचा जळतील राशी 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 जळतील राशी पातकाचा जळतील राशी आ आ जळतील 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 राशी 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 पातकाचा जळतील राशी पातकाचा जळतील राशी पातकाचा जळतील जळतील राशी जळतील राशी जळतील राशी जळतील राशी पातकाचा पातकाचा तयाचा चिंतने तरतील दोषी तयाचा चिंतने चिंतने जळतील राशी पातकांचा जळतील राशी जळतील राशी जळतील राशी 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 पातकांचा जळतील राशी पातकाचा जळतील राशी दयाचा चिंतने तरतील दोषी तयाचा चिंतने
जळतील दोषी विठ्ठल 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 पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिर चरणीचे माती धावत चालते मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे उघणाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशेषं श्री रुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देहवाने पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि महापुरुषाचा देहदृष्टीनं अलौकिक अशा प्रकारचा परिचय महाराज देतात. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, आपण ज्या एका नैमित्तिक उत्सवासाठी एकत्र आलो, वैकुंठवासी परमश्रद्धेय परमपूजनीय
ब्रह्मीभूत गुरुवर्य मारुती महाराज थोरात महाराजांच्या पंचम पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा हा अखंड हरिनाम उत्सव सप्ताह खऱ्या अर्थानं काळ कसा निघून जातो काही कळतच नाही देवा. आयुर नश्यति प्रतिदिनम याति क्षयो यौवनम प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलम जीवितम. आचार्य बोलतात कालो जगद्भक्षकः, काल जगाचं भक्षण करत आहे. 5 वर्षाचा काळ महाराजांच्या निर्याणाला कसा झाला काही कळलंच नाही. हे 5वं बाबांचं पुण्यस्मरण आहे ज्यांच्या बाबतीत आज विठ्ठल 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 विशेषत्वानं ज्यांच्या जीवनातली निष्ठा पाहण्यासारखी आहे. साधनेची निष्ठा, गुरुची निष्ठा आपल्या जीवनात काय असावी याचा आदर्श म्हणजे पूजनीय श्रद्धेय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य मारुती महाराजांचं जीवन आहे. पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य महाराजांच्या चरण सान्निध्यात गुरुवर्य किसन महाराज साखरे अर्थात मी सुद्धा महाराजांच्याकडं काही पाठ घेतलेले आहेत. काही दिवस मी काही गवळणीचे अमृत अनुभवाचं चिंतन श्रवण करण्यासाठी आश्रमात जायचो. विठ्ठल या महापुरुषांच्या सान्निध्य महाराजांचं जीवन अतिशय आनंदात, आळंदीतला काळ, साधक आश्रमातला काळ, आश्रम कसा असावा याचा आदर्श म्हणजे आश्रम आहे. गुरुच्या सन्निध राहून साधकांनी कशी विद्या ग्रहण करावी, गुरुच्या सन्निध त्या ब्रह्मतत्वाचं चिंतन कसं करावं, महाराजांच्या जीवनात ते पाहण्यासारखं होतं. ब्रह्मचिंतनाशिवाय ज्यांचा काळ मोकळा गेलाच नाही असं ज्यांचं ब्रह्मनिष्ठ स्वरूप जीवन होतं. निष्ठा या शब्दाचे दोन्ही अर्थ करा. निष्ठा म्हणजे अचल भक्ती होती, निष्ठा म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी अचल राहणं. निष्ठा शब्दाचा पहिला अर्थ जर घेतला तर सद्गुरुनाथाच्या चरणावर असणारी अचल भक्ती त्यांची होती आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात ते पद प्राप्त झालं. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अचल स्थिती प्राप्त झाली. विठ्ठल पूजनीय महाराजांचं हे पंचम पुण्यस्मरण आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय विनायकजी महाराज निघोट महाराजांच्या मार्गदर्शनात, महाराजांच्या नेतृत्वात, पूजनीय श्रद्धेय मारुती बाबांच्या सहवासात जेवढा काही भक्त परिवार आला त्या सर्व भक्त परिवारांच्या एकत्रीकरणात हा भक्ती उत्सव चालू आहे. हे आळंदीची पावनभूमी आहे आणि या भूमीची विशेषता आहे सिद्ध साधकाचा मेळा चित आहे. साधकाची वस्ती या भूमीत आहे कारण साधकाचा मायबाप इथं आहे. विठ्ठल इथं तुमची ज्ञानाची भूक भागल्या जाते, इथं तुमची भक्तीची भूक भागल्या जाते. मला वाटते जगताला ऊर्जा स्रोत असणारं हे स्थान आहे, जगताला ऊर्जा देणारं हे स्थान आहे. पृथ्वीचा मिड पॉईंट म्हणजे भगवान ज्ञानोबाची समाधी आहे. पृथ्वी सर्क्युलर मोशनमध्ये गोलाकार गतीत फिरते, तिचा मिड पॉईंट भगवान ज्ञानोबाची समाधी आहे. मला वाटते तिथून निर्माण होणाऱ्या वेव्ज लहरी ती जो साधक इथं आल्यानंतर त्याला आकृष्टच करतात अशी विशेषता या भूमीची आहे. ही सचेतन भूमी आहे, ही निर्जीव भूमी नाही. म्हणून इंद्रायणी तीर भूमौ वसंतम असं पूर्वसुरीने आपल्याला सांगितलेलं आहे. अशी पावनभूमी आणि अशा पावनभूमीत महाराजांनी आपलं जीवन सद्गुरुनाथाच्या चरणाजवळ वेदांतच्या चिंतनात आयुष्यभर अशा प्रकारचं ते चिंतन करत 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 ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी राहणं केलं. अशा महाराजांचं हे पंचम पुण्यस्मरण आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखे गायक आमचे आदरणीय, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगुरेजी महाराज आहेत. गोड सगळी साधक मंडळी आहेत. महाराजांच्या सहवासात तयार झालेली भरपूरशी वेदांत चिंतन करणारी भरपूरशी महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय शिवाजी बाबा पुढं बसलेले आहेत. महाराजांचे
चिरंजीवच आमच्या भगुरी महाराजांचे चिरंजीव मिनी भगुरी महाराज वाजवायला सुद्धा आज आहेत. पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत खेळीमेळीत आपल्याला कीर्तन करायचं आहे. आमचे कोदरे भाऊ आहे तिकडं. ज्या धर्मशाळेत हा कार्यक्रम होत आहे अशी फ्रुटवाले धर्मशाळा आमचे नवनाथ दादा, त्यांचं अखंड प्रेम परमार्थावर आहे, परमार्थ साधकावर आहे आणि परमार्थ खरा करणारे त्यांच्यावर विशेष आहे. विठ्ठल या उत्सवासाठी ते दरवर्षी ही भूमी ही जागा आपल्याला उपलब्ध करून देतात. असं पावनस्थान आहे. अशा पावनस्थानावर महाराजांचं पंचम पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. खरं सांगायचं झालं तर मी नेहमी सांगतो देवा, पुण्यतिथी कोणाची करावी? जे जन्माला येतात त्यांचे नाही, जे मरतात त्यांचे नाही. जन्माला येतात किती येतात आणि किती जातात, किती मरतात महाराज, पुण्यतिथी त्यांची होत नाही. जन्माला येऊन जन्माची निवृत्ती केली पाहिजे, मरून मृत्यूला मारलं पाहिजे, स्वरूपानं उरलं पाहिजे, त्याची पुण्यतिथी करावी. एवढं आपण स्वरूपाने उरला पाहिजे. साधू कधी मरतच नाही, साधू कधी मरत नाही. वेदांत चिंतन करणारा महात्मा नाही मृत्यूच्या ताब्यात जात नाही, मृत्यू त्याच्यापर्यंत जातच नाही. मृत्यू अन्याचा ग्रास करण्यासाठी समर्थ आहे, काल अन्याचा ग्रास करण्यासाठी समर्थ आहे. नाही आहेत त्यांच्यापर्यंत, नाही आहेत. मी पटवून देतो तुम्हाला. मृत्यूचं स्वरूप लक्ष भागवताच्या 11 स्कंदात आलं. काय कशाला म्हणतात मृत्यू? मृत्यू म्हणजे काय? त्या मृत्यूचं चिंतन केलं. मृत्यूर अत्यंत विस्मृती. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू जगाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकते. मृत्यू जगाला विस्मरण पाडते महाराज, विस्मरण. पटून देईन मी. आपल्याला आपल्या वडिलाचं नाव माहीत आहे, माहीत पाहिजे. वडील माहीत पाहिजे ना आपले. आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहीत आहे, माहीत पाहिजे. आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव मला आणखीन पुढं जायचं होतं. माहीत पाहिजे, माहीत आहे. आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं नाव, पंजोबाचे वडील नाही नव्हते, पंजोबाला वडील होते ना, मग माहीत का नाही याचं कारण सांगू का तुम्हाला? अहो परंपरेनं जर त्यांच्या प्रॉपर्टीवर आपण असू, त्यांच्या सातबाऱ्यावर जर आपलं नाव चढलं असेल तर कमीत कमी त्यांचं नाव तरी आपल्या लक्षात पाहिजे. पण त्यांचं नाव आपल्या लक्षात का नाही त्याचं सरळ उत्तर देतो. सरळ सोपं उत्तर आहे, मृत्यूने त्यांचा ग्रास केला. म्हणजे मृत्यूनं त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड टाकून दिलं. मृत्यूचं हे काम आहे देवा. मृत्यू प्रत्येक जीवाला या विस्मृतीच्या पडद्याआड लोटत जात असतो. हा मृत्यू हे करतो, पण मृत्यूमध्ये ताकद नाही, मृत्यूमध्ये सामर्थ्य नाही साधू पुरुषाला स्पर्श करण्याची. नाही करत. का करत नाही? मृत्यू त्यांचं विस्मरण पाडू शकत नाही महाराज. 750 वर्ष झाले तरी समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन. 375 वर्ष झाले तरी सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे. विस्मरण नाही होत ना, नाही होत विस्मरण. 5 वर्ष 5वं पुण्यस्मरण आहे. तो काळ आहे, तो काळ आहे ज्या काळात पहिल्या वर्षी वडिलाचं वर्ष श्राद्ध धूमधडाक्यात करतो. दुसऱ्या वर्षी वडिलाची तिथी हीच का हे आपल्या नाही लक्षात राहत, ब्राह्मणाला विचारायला जातो. त्याही काळात 5वं पुण्यस्मरण तिथी लक्षात ठेवून आपण का करतो त्याचं सरळ उत्तर आहे, मृत्यू त्यांचा ग्रास करण्यासाठी समर्थ नाही. मी सोपं सांगतो. म्हणून आमचे तुकोबार म्हणतात, जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय,
जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो देवा, त्या काळाच्या डोक्यावर पाय देऊन जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा. काळावर विजय आहे साधूचा, काळावर विजय. काळ त्यांना भक्ष्यस्थानी ठेवू शकत नाही. त्यांची पुण्यतिथी करावी. कोणाची पुण्यतिथी करावी? त्यांच्या काही गोष्टी राहतात. काय राहते? त्यांची धवल कीर्ती राहते, त्यांची अचल समाधी राहते, ज्यांचं विमल ज्ञान राहते त्यांची पुण्यतिथी. विठ्ठल साधूची धवल कीर्ती आहे, साधूची अचल समाधी आहे, साधूचं विमल ज्ञान आहे. राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनीज, नामा म्हणे देवा गेले मुनीज, नामा म्हणे देवा गेले मुनीज, नामा म्हणे देवा गेले मुनीज. राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझी, राहिले ते ज्ञान जगा माझी. मला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. ज्ञान शिल्लक राहते देवा. समित एक रूपानं विद्यते. त्या साधू पुरुषाचं ज्ञान शिल्लक राहते. या रूपानं ते आहेतच आहे, पण साधू कधी मृत्यूच्या ताब्यात जात नाही. पुण्यतिथी त्यांची करावी ज्यांचं अस्तित्व आहे. काय पाप केलं अधोगतीला जाईल, पुण्य केलं ऊर्ध्वगतीला जाईल. पण यांच्या प्राणाचं होते काय? यांचे प्राण जातात कुठं? पाप केल्यानंतर अधोगती, काही अगतीला प्राप्त होतात, काही ऊर्ध्वगतीला स्वर्गादी लोकाला जात असतील, ब्रह्मादी लोकाला जात असतील. हे साधू पुरुष कुठंच जात नाहीत. यांच्या प्राणाला गती नाही ना अगती नाही. धाडसाचं विधान आहे. यांच्या प्राणाला गती नाही अगती नाही. मग यांच्या प्राणाचं होते काय? काय होते? यांच्या प्राणाचं होते काय? कुठंच जात नाहीत. त्यांचे प्राण इथंच चैतन्यात विलीन होऊन राहतात. ब्रह्मसूत्रा सूत्र आहे, नतस्य प्राणः उत्क्रामंते भवती अत्रैव समविलीयन्ते. त्यांचे प्राण उत्क्रामंतित होत नाही, इथं असणाऱ्या चैतन्यात ते विलीन होऊन चैतन्य रूपाला प्राप्त होतात. आणि मला वाटते आजही ते इथं आहेत. विठ्ठल अशा महापुरुषांचं दिव्य पुण्यस्मरण आपण करत आहात. त्या संतांचं चिंतन घडावून अभंगाचा प्रपंच आहे. त्या साधूंचं चिंतन घडावून अभंगाचा प्रपंच आहे. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबा मला संतांचं माहिम्य आपल्यासमोर सांगतात, प्रकट करतात. का संतांचं माहिम्य तुकोबारा सांगतात? आम्हाला कळत नाही का? नाही कळत आम्हाला. आम्हाला कळत नाही याच्या पलीकडं सांगू का? सामान्य जगाला संतांचं माहिम्य कळलं असतं तर अवज्ञा घडलीच नसती संतांची. ऐका, सामान्याला कळत नाही, यात विशेषतः नाही. परमार्थ प्रांतात जी मोठी मंडळी आहे त्यांनासुद्धा साधू कळेल असं सांगायला जमत नाही. उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो. परमार्थ प्रांतात योगी मोठा आहे. लक्षोनिया योगी पाहती आभास. इतक्या जवळ जातो बरं का, इतक्या जवळ योगी जातो. पण त्या योग्याला सुद्धा साधू कळत नाही, फक्त निर्देश करून जातो. 1400 वर्ष शरीर जतन करणारे चांगदेव महाराज ज्ञानोबाला कळले का हो? आणि कळले असते तर आपल्या लव्या जमान्याशी ज्ञानोबाराकडे गेला असता का? याचा अर्थ असा आहे, योगी या अवच्छेदकाने पार देवाच्या जवळ जाईल, पण साधू नाही कळत, संत नाही कळत. त्याच्या पुढं सांगतो ज्ञानी झाला. त्या ज्ञानातही 2 प्रकार आहे, परोक्ष न अपरोक्ष. अस्ति ब्रह्मेति चेतवेद परोक्षम ज्ञानमेव तत्. अस्ति कूटस्थ इत्यादो परोक्षम वेत्ति वार्तय. आहे देव आहे असं ज्ञान झालं, परोक्ष ज्ञान झालं तरी शास्त्र त्याचं फल सांगते. परोक्षत्वाने जरी देवाला जाणलं तरी त्याने बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते म्हणे. परोक्षम ब्रह्म विज्ञायम शाब्दे देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पाप कुसनम दहती वन्यवत. बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते. एवढा परोक्ष ज्ञानाचं फल आहे. मी अपरोक्ष सांगितलंच नाही. एवढं परोक्ष ज्ञानाचं फल आहे, एवढा परोक्ष ज्ञानाचा अधिकार आहे. बुद्धिपूर्वक केलेलं पापसुद्धा जळून जाते, एवढा त्याचा अधिकार. पण ऐका ना,
त्याला सुद्धा साधू नाही कळत. शब्दानं ब्रह्माचं झाड उभं करल, पण साधू कळत नाही. म्हणून आमचे तुकोबार म्हणतात शाब्दिक असं तिथं काही कामच नाही. शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते, काचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. 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 शाब्दिकाचे काम, शाब्दिकाचे काम, शाब्दिकाचे काम नाही आता. शाब्दिकाचे काम नाही आता. बहुत धार जरी तो म्हैस गाय. बहुत धार जरी झाली म्हैस गाय. शाब्दिकाचे काम, शाब्दिकाचे काम, शाब्दिकाचे काम, शाब्दिकाचे काम, शाब्दिकाचे काम नाही आता. शाब्दिकाचे काम नाही आता. बहुदुधार जरी झाली म्हैस गाय. बहुदुधार नाही कळत. संतांचं माहिम्य कळणं इतकं सोपं नाही. पुढं बोलू. संतांचा महिमा काही न कळे मेघश्यामा. संतांचा महिमा न कळे आगमा निगमा. आगमाला कळत नाही, निगमाला कळत नाही. संतांचं माहिम्य त्यालाच कळते, त्या स्थितीत गेला पाहिजे, ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. म्हणून संतांचं माहिम्य जगाला कळणं फार महत्त्वाचं आहे. का? त्याचं कारण आहे, संत कळले तर जगताचं हित सुलभ आहे. आणि संत कळलेच नाही तर कदाचित जगताला संतांच्या जवळ साधून माहिम्य न कळल्या कारण अवज्ञा कदाचित जगाकडून संतांची घडेल आणि याचा अहित होण्याची संभावना आहे. म्हणून साधूचं माहिम्य तुकोबारा वेगळ्या पद्धतीनं गात्यात सांगतात, वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं माहिम्य सांगतात. कधी वाणीचं सांगतात, कधी त्यांच्या उपदेशाचं सांगतात, कधी त्यांच्या अंगसंगाचं सांगतात, कधी त्यांच्या रजक्कनाचं सांगतात, कधी त्यांच्या कृपादृष्टीचं सांगतात. असं वेगवेगळ्या संतांचं माहिम्य जगाच्या समोर तुकोबारा करतात. आज ते जगद्गुरू तुकोबारा महाराज त्या संतांचं देहदृष्टी शरीरदृष्टीनं माहिम्य सांगतात. तुम्हा आम्हालाही शरीर आहे आणि साधू पुरुषाला सुद्धा शरीर आहे, पण तुमच्या आमच्यापेक्षा त्यांचं शरीर विलक्षण आहे. ते कसं आहे? अभंगाचं पहिलं चरण. पवित्र तो देह वाणी पुण्यवाता. पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवाता. पवित्र देह वाणी पुण्यवंत. पवित्र देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवाता. पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवाता. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जवदे अच्युता सर्व काळ. जवदे अच्युता सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या चिंतने तरतील दोषी. सर्व काळ. सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील
सर्व पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ देहदृष्टीनं तुकोबार त्या साधू पुरुषाचं माहिम्य आपल्यासमोर प्रगट करतात. काय विलक्षणता आहे. आम्हाला देह आहे, साधूंना देह आहे. तुकोबारांचं सांगितलं त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. देह पवित्र आहे, वाणी पुण्यवान आहे. महाराज देह पवित्र आहे, हो त्यांचा देह पवित्र आहे. बरं महाराज, एकीकडे तुम्ही देहाच्या संबंधाने एक नियमच सांगितला, देह मात्र अपवित्र. देह म्हणजे अपवित्र, देह म्हणजे अपवित्र. शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर म्हणजे रोगाचं, शरीर दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे. आणि शेवटी तुम्ही नियम सांगितला, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर दुःखाचं कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीशी थार, नाही अपवित्र शरीरायसे. एकीकडं तुम्हीच नियम सांगितला, देह मात्र अपवित्र. देह जर अपवित्र एकीकडं म्हणता आणि एकीकडं तुम्ही सांगता पवित्र तो देह, असं कसं? तुकोबार म्हणतात देह अपवित्र आहे. तुकोबारच म्हणतात नाही, ज्ञानोबाराला विचारा. ज्ञानोबारात त्या मदालसेच्या प्रकरणात ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह कसा आहे, हा देह कसा आहे. त्या देहाचं चिंतन करतोय ती मदालसा सांगते हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा आहे, वर चर्म आहे, पण दुर्गंधीच दुर्गंधी. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कर्मी कीटकाचा सांदा, वरी चर्म घातले रे उर्मी कीटकांचा सांदा. रव दुर्गंधी रे अमंगळीचा बांधा, रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. परे मदालसा सोहम जोर माळा, परे मदालसा सोहम जोर माळा, परे मदालसा सोहम जोर माळा, परे मदालसा सोहम जोर माळा. ज्ञानोबाराही तेच सांगतात आपल्याला, हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचं मिश्रण आहे, वर फक्त चर्म आहे. मला वाटते चर्म आहे म्हणूनच आपण निवांत इथं बसलेले आहोत. जरा चर्म बाजूला केलं तर कुणी शेजारी बसण्याच्या तयारी दाखवायचं नाही. वरी चर्म घातलेले, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. अमंगळ आहे, अमंगळ, छिद्रा छिद्रातून दुर्गंधी आहे. देहासारखी अपवित्र वस्तू दुसरी तिसरी. एका गुरुजीनं सांगितलं शिष्याला, म्हणे जा या जगात सगळ्यात अपवित्र पदार्थ आहे तो घेऊन ये. शिष्य बाहेर पडला, त्याला एक एक पवित्र पदार्थ दिसू लागला. पाहता पाहता तरतम भावानं त्याला मानवी विष्ठा, माणसाची ताजी विष्ठा दिसली. त्याला वाटलं सगळ्यात अपवित्र ही आहे बरं का. आणि ती अपवित्र म्हणून त्याला स्पर्श करून उचलून गुरुजीकडे घेऊन जाणार तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटली. ती विष्ठा बोलू लागली, ए अमंगळा मला स्पर्श करू नको. ती विष्ठा त्याला म्हणू लागली. तो पाहतो इथं कोणी दिसत नाही, कोण बोलते. त्या विष्ठेला वाचा फुटली, तिला तोंड फुटलं आणि ती म्हणू लागली, ए अपवित्रा, ए अमंगळा मला स्पर्श करू नको. त्याला हसू आला. तिने कोणाला म्हणते अपवित्र? म्हणे तुला. तुला मी अपवित्र? अगं म्हणे तू अपवित्र आहे. लोक बहिर्दिशेला गेल्यानंतर सुचिरभूत झाल्याशिवाय, हातपाय धुतल्याशिवाय घरात येत नाही. तू अपवित्र का? मी अपवित्र. ती विष्ठा म्हणे मूर्खा तू अपवित्र. मी कस काय अपवित्र? मी कस काय अपवित्र? तिनं सांगितलं तुला माहित आहे का मी काल कोण होते तुला माहित आहे का?
मी काल हलवाईच्या दुकानात होते. गुलाबजाम होते, रसगुल्ला आवडते ते घ्या ना, वडापाव होते, पिझ्झा, बर्गर, काय आवडते घ्या. त्या रूपानं होते. तुझ्यासारखा दुकानात आला, त्यांनी मला खरेदी केलं आणि याद्वारा वाटे आत टाकलं. फक्त 3 तासात मुक्काम केला. किती? 3 तास आत मुक्काम केला. जे लोक मला रात्री पाहून लाळ गोटून जात होते, तुझ्यासारख्या देहाचा संपर्क आला आणि परिणामतः ते लोक मला पाहून थुंकून जाऊ लागले. खरं सांग, आजही मी दुकानात तसेच असते. तो लोकांनी माझ्याकडे पाहून लाळ गोटली असती, पण तुझ्यासारख्या देहाचा संपर्क आला आणि ही मला अवस्था प्राप्त झाली. खरं सांगतो, अपवित्र कामी अपवित्र. ज्ञानोबाराची फार गोड ओवी आहे याच्यावर बरं का. ज्ञानोबाराची ओवी आहे याच्यावर. ज्ञानोबारा सांगतात, नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली या पैठी, होनी ठाकती किरटी मळूची जेवी. विठ्ठल किती चांगली पदार्थ, चांगली द्रव्य या शरीरात टाका, त्याचा मळच करण्याचं काम हे शरीर करते. म्हणून देह अपवित्र आहे, तुकोबारे म्हणतात. देह अपवित्र आहे, ज्ञानोबाराला मान्य आहे. शास्त्राला विचारा, योगशास्त्र सुद्धा आपल्याला हेच सांगते, देह अपवित्र आहे. एक कारण दिलं असतं तरी देह अपवित्र ठरला असता. योगाने, योगदर्शनाने, योगशास्त्राने आपल्याला 6 कारणं दिली. देह अपवित्र आहे म्हणे का? पहिलं कारण दिलं स्थानात. देह अपवित्र आहे म्हणे का? बीजात. देह अपवित्र काय? उपष्टंभात. देह अपवित्र का? निस्यंदात. देह अपवित्र का? निधनादपि. देह अपवित्र का? कायम अधेय शोचत्वात. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात, निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडितः अशुचिं विदुः. विठ्ठल पंडित लोक या देहाला अपवित्र म्हणतात. का म्हणतात? पहिलं कारण दिलं, देहाचा प्रादुर्भाव ज्या स्थानातून झाला ते स्थान पवित्र नाही. देह कुठून आला? कुठून आला देह? आईच्या उदरातून आला. तिथं काय एअर कंडिशन नाही देवा. तिथं काय? तिथं काय? विष्टा लेप चोही कडे नाकी तोंडी. मला वाटते हा देह मलमूत्राच्या दाथरी शिजला. मलमूत्राच्या दाथरी. उदकी कालवी शेण मलमूत्र तो होय पवित्र कासयाने. तुकोबारा विचारतात ना, उदकी कालवी शेण मलमूत्र तो होय पवित्र कासयाने. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताचिया. दाथर माहिती आहे? दाथर पूर्वीच्या काळी उकडीचे पदार्थ करायचे झाले, प्रेशर कुकर नव्हते ना. मग त्या माता मौल्या काय करायच्या? चुलीवर ते पातेलं ठेवायच्या, त्यात पाणी घालायच्या, त्यात तोराट्याच्या काड्या, तुरीच्या काड्या मोडून टाकायच्या. पाणी खाली गेलं पाहिजे, काडी वर आली पाहिजे. त्याची रचना अशी असली पाहिजे. पाण्याला वाफ धरू द्यायची, झाकण घालायचं, वाफ धरू द्यायची आणि त्या दाथरीवर तो उकडीचा पदार्थ टेकवायचा आणि त्या वाफेनं तो पदार्थ शिजायचा. मग दाथरी शिजला, त्याला म्हणायचं दाथरी शिजणं. तसं मलमूत्राच्या दाथरी हा देह शिजला. मलमूत्राच्या दाथरी. म्हणून देह पवित्र नाही देवा. आई वडिलाच्या ते ते काय, तिथं काय पवित्र आहे? एअर कंडिशन नाही. म्हणून तर आमचे तुकोबारा म्हणतात, देवा तुला त्या गर्भातल्या आहेत ना, काय सांगू बाबा? काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायणा. मांस माळा मूत्र जाना, मांस मळा मूत्र जाना. तुझा क्षण क्षण दातासे, तुझा क्षण क्षण दातासे, तुझा क्षण क्षणाधातासे, तुझा क्षण क्षणाधातासे. ओ देवा तुला त्या गर्भातल्या आहेत ना, मी काय सांगू? काय सांगू गर्भीची यातना? मी सुद्धा भोगल्या. माझं भोगिता नारायणा. काय होतं तिथं? मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणाध्यात असे. माझा विषय चालला. देहाचा प्रादुर्भाव ज्या स्थानातून झाला ते स्थान पवित्र नाही.
म्हणून देह अपवित्र आहे. स्थानात पहिलं कारण दिलं. दुसरं कारण दिलं बीजात. देहाच्या निर्मितीचं बीज पवित्र नाही, विकाररूप बीज आहे. विकाररूप आईवडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे देवा. आणि विकाररूप बीजाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता राहत नाही असं शास्त्रवचन आहे. आईवडिलांनी सेवन केलेलं अन्न आहे. पितृभुक्तान न जायात विर्यात जातोन्य नैव वर्धते. पितृभुक्तान न जायात विर्यात. आईवडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा परिणाम हा देह आहे. विकार हा देह आहे. मला सांगायचं काय, देहाला निर्माण करणारं बीज पवित्र नाही म्हणून देह पवित्र नाही. दुसरं कारण आहे, उपष्टंभात देहाला धारण करणारे सगळे पदार्थ पवित्र आहेत. देहाला सप्तधातूंनी धारण केलं. कोणता धातू पवित्र आहे हो? कोणता धातू पवित्र आहे? त्वचा आहे पवित्र. ही त्वचा पवित्र आहे. 2 दिवस स्नान करू नका, थोडा वास आपलाच घेऊन पहा, सेंट येतो ना. सध्या वातावरण बिघडलेलं आहे. थंडीच्या काळात सुद्धा हे जरा वातावरण झालं दूषित झालं. गरमी होत आहे, गरमी. आणि थोडं गर्दीचा पाठ असावा, भरपूर साधक बसलेली असावी, दारबंद असावं, सुगंधाला दुसऱ्या सामुग्रीची उपलब्ध काही आवश्यकता नाही. मला सांगायचं काय, काय पवित्र आहे? त्वचा पवित्र आहे? नाही. नाही. मांस पवित्र आहे? नाही, मांस पवित्र नाही. त्याच्या पलीकडे रक्त. रक्त रक्ताला संस्कृत भाषेत नाव आहे अशुद्धा. अशुद्ध नावच आहे त्याचं. संस्कृतमध्ये रक्ताचं नावच काय? अशुद्ध. पटवून देतो मी तुम्हाला. ज्ञानोबाने एके ठिकाणी त्याचा उपयोग केला. ज्ञानोबा म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. काय पुढं? पासी त्वचेच्या पत्राड. त्याच्या पुढं परिते आविरुनी गोचला शुद्ध. रक्त काय नसेविती? नाही. नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, ते अव्हेरोनी गोचीड. अशुद्ध काय नसेविती. आलं लक्षात? त्याचं नावच अशुद्ध आहे देवा. त्याला शुद्ध समजता कसं, पवित्र समजता कसं? माझा विषय चालला. रक्त अपवित्र आहे, त्वचा अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे. त्याच्या पुढं अस्थि आहेत ना, हाड आहेत ना आपल्या शरीरात, पवित्र आहेत का? अस्थि पवित्र आहेत? नाही. एखाद्याला पोहोचून येतो आपण, आणि पोहोचून आल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी काही भागात दुसऱ्या दिवशी आणतात, काही भागात तिसऱ्या दिवशी आणतात. त्या अस्थि घेऊन येतात, आणि घेऊन आल्यानंतर त्या अस्थि घरात घेतो का बाहेर ठेवतो? घरातला असला तरी कुठं ठेवतो? का? त्याचं उत्तर लक्षात घ्या. अस्थीच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. अस्थी अपवित्र आहेत म्हणून बाहेर ठेवायच्या, घरात घ्यायच्या नाही. किती अपवित्र सांगू तुम्हाला. एखाद्याला घर बांधायचं झालं तर पहिले त्यांनी जागा शुद्ध केली पाहिजे. म्हणे जागा शुद्ध, म्हणजे जागा कशानं अशुद्ध होते? ती कशानं अशुद्ध होते? त्याचं उत्तर आहे, त्या जागेत कोणाचं रक्त सांडलं, अपवित्र अशुद्ध ती जागा होते. त्या जागेत एखादी अस्थी राहिली, माणसाची असो पशुची असो, ती जागा अशुद्ध होते. मग ती जागा शुद्ध जर नाही केली, ती अस्थी तशीच राहिली, वर घर बांधलं तर वरच्याला खालची समाधान भेटू देत नाही ती अस्थी. आलं लक्षात? माणसाची असली काय, पशुची असली काय. म्हणून जागा शुद्ध केल्याशिवाय घर बांधायचे नाही. अस्थी किती अपवित्र आहे तुम्हाला सांगत आहे मी. म्हणून जागा शुद्ध केली पाहिजे. सांगू का कशाने शुद्ध होते जागा? तुम्हाला सांगू म्हणत असाल तर नाही, पुढं चालतो. जागा शुद्ध करायची झाली तर एक करा, त्या जागेवर सोन्याच्या नांगरांनी नांगर चालवा. आणि बदरचं नाही, तुम्हाला धर्मशास्त्र सांगतो. धर्म ते तुम्ही सोन्याच्या नांगरांनी ती जागा नांगरली का ती जागा पवित्र होते. पण काय तोळाय ते पहा, नांगर खरेदी करा, तुमचं झालं का आम्हालाही पाठवा तोच नांगर. आलं का लक्षात? माझा विषय एवढा चालला. नाही, अस्थी अपवित्र आहेत. अस्थी अपवित्र आहेत. सोपा उपाय सांगू त्याच्या पलीकडं. ज्या जागेवर घर बांधायचं तिथं आपली गावरान गाय बांधा. गावरान गाय, तिच्याकडून गोमूत्र शेण तिच्याकडून पडू द्या.
तिच्याकडून पडलेलं गोमूत्र आणि शेण तिथं सारून घ्या, जागा आपोआप पवित्र होते. विठ्ठल माझा विषय चालला स्थानात बीजात उपष्टंभात अस्थि अपवित्र आहेत, मांस अपवित्र आहे. काय पवित्र आहे? देहाला धारण करणारा कोणता पदार्थ पवित्र आहे? कोणताच पदार्थ पवित्र नाही. देह पवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंभात निस्यंदात, निस्यंद म्हणजे प्रवाह, देहातून बाहेर येणारा कोणता प्रवाह पवित्र आहे? कोणत्या द्वारावाटे पवित्र पदार्थ बाहेर येतो? ओ महाराज, सकाळी सकाळी इथे येते काय चिपडं? हां तेच बरोबर. चिपडं पवित्र आहेत का? काढून त्याचा संचय करून आपण ठेवून दिलेत असं नाही घडत. नाही, चिपडं पवित्र नाहीत देवा, चिपडं पवित्र नाहीत. कानातून बाहेर येते, काय म्हणतो आपण त्याला? त्याचं नावच मळ. मळ हे नावच त्याचं मळ आहे. ते पवित्र कसं समजता? मळ अपवित्र आहे. महाराज, सध्या वातावरण बदललेलं वातावरण आहे आणि त्याचा परिणाम कशावर होते मला काही सगळं कीर्तना सांगण्यासारखं नाही. 2 प्रवाह चालू होतात, गंगा यमुनेचे ओघ. जसं तूप अधिक झालं का भरण्यात भरून साठवून ठेवतो म्हणून याचं प्रोडक्शन वाढलं का भरण्यात साठवून ठेवतो का आपण? नाही. का नाही? त्याचं कारण आहे नाक मुख गळू लागले लाळ. आणि काय पवित्र आहे सांगा ना मला, काय पवित्र आहे? काहीच नाही. मी फक्त वरचा विचार घेतो, खाली जायचा मला संबंधच नाही. आलं का लक्षात? देहाच्या एकाही द्वारा वाटे पवित्र पदार्थ बाहेर येत नाही. याचं कारण आहे देहाच्या आत एकही पवित्र पदार्थ नाही, एकही पवित्र पदार्थ नाही. स्थानात बीजात उपष्टंभात निस्यंदात निधनादपी देह मरणाने अपवित्र होतो. मरण आणि देहच अपवित्र होत नाही. संबंधित नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा 10 दिवसापर्यंत कोणत्याही धर्मकार्यात प्रवेश नाही. का नाही? संबंधिताला सुद्धा अपवित्र करून तो गेला. आलं का लक्षात? अपवित्र स्थितीत येतो, अपवित्र करून जातो. काय पवित्र? आदव अंत्यचे नास्ते वर्तमाने पितत तथा. काय खरं आहे? आधीसुद्धा अपवित्र, शेवटीसुद्धा अपवित्र. काय याच्या ठिकाणी पावित्र्य आहे? म्हणून देह प्रेत वाटेनं जाते तर ती वाट अपवित्र करते. त्या वाटेत ती पवित्र होते. कधी? प्रेत गेलं पाहिजे आणि हवा सुटली पाहिजे, वाट पवित्र होऊन जाते. अलग लक्षात? माझा विषय चालला का मरणाने सुद्धा तो देह अपवित्र होतो, निधनाने देह अपवित्र होतो. आणि त्याच्या पलीकडं कायम पावित्र्याचं आदान या देहाच्या संबंधानं करावं लागते. करावं लागते का नाही? स्नान कशासाठी आहे? ज्याच्या ठिकाणी स्वतःसिद्ध पावित्र्य आहे त्या वस्तूला पवित्र करण्यासाठी काही करावं लागत नाही. पण देहाला पवित्र करण्यासाठी स्नान करावं लागते. किती दिवसाला करावं लागते? किती दिवसाला? हां तेच मला सांगायचं आहे. 100 कामं सोडले पाहिजे पहिले. 100 कामं सोडून पहिले भोजन केलं पाहिजे. शतमविहाय भोक्तव्यम. 1000 कामं टाकले पाहिजे पहिले स्नान केलं पाहिजे. सहस्रम स्नानमाचरेत. 1,00,000 कामं टाकले पाहिजे पहिले दान दिलं पाहिजे. लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि कोटीम त्यक्त्वा हरिम भजित. कोट्यावधी कामं टाकावे आणि पहिले परमात्म्याचं भजन करावं. माझा विषय चालला देहाला पवित्र करण्यासाठी स्नान आहे, देहाला पवित्र करण्यासाठी गंधलेपन आहे. हे सगळे आपण उपचार पावित्र्याचं आदान बाहेरून करतो. का? देहाच्या ठिकाणी स्वतःसिद्ध पावित्र्य नाही, बाहेरून त्या म्हणून पावित्र्य घ्यावं लागते. माझा विषय चालला देह अपवित्र आहे हे शास्त्रसुद्धा सांगते. अनुभूती तीच आहे. आणि सगळ्या दृष्टीनं जर देह अपवित्र आहे हा जर नियम आहे तर तुम्ही कसं म्हणता पवित्र तो देह? कसं म्हणता? आमचा तरी देह त्यांचा तरी देहच की हो. देहाच्या बाबतीत नियम ठरला देह मात्र अपवित्र. मग तो देह पवित्र कसं काय? त्याचं उत्तर आहे नियम असला तरी नियमाला अपवाद असतो. मला वाटते पहिले अपवाद ठरतो मगच नियमाची बांधणी होते का काय ते काही कळत नाही. अपवाद असतो, अपवाद नियमाची हानी करत नाही, बळकटी आणतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. नियम आहेत, नियम भौतिकशास्त्राचे नियम आहेत. काय नियम आहे भौतिकशास्त्रात? प्रत्येक शास्त्राचे नियम आहेत. बेसिक रूल, महत्त्वाचे नियम आहेत.
ऊर्जेच्या बाबतीत नियम आहे, ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश होत नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा अक्षय आहे. याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, निर्माण केल्या जात नाही, त्याचा नाशही होत नाही. इज कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. याला ऊर्जा अक्षयता ऊर्जेच्या बाबतीत नियम आहे. तसा मेटल म्हणजे धातूच्या बाबतीत सुद्धा भौतिकशास्त्राचा नियम आहे. काय नियम आहे म्हणजे कोणताही धातू घ्या, धातू हा नेहमी घन अवस्थेत असतो. धातू मात्र घनत्व हा नियम आहे. धातूच्या ठिकाणी घनत्व असतो हा भौतिकशास्त्राचा नियम आहे. कोणताही धातू घ्या, माझ्यासमोर हा लोखंडाचा रॉड आहे, घन रूपात आहे म्हणून त्याला हा माईक लावायला जमला. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे, सोनं धातू आहे, घनरूपात आहे म्हणून त्याचा दागिना अलंकार करून आपल्या गळ्यात परिधान करायला जमला. पायात जोडवे आहे, चांदीचे आहे, चांदी धातू आहे, घनरूपात आहे म्हणून त्याचे ते जोडवे करून आपल्या पायात ते घालायला जमले. मला सांगायचं काय, धातूच्या ठिकाणी घनत्व असतो हा नियम आहे, पण त्याला एक धातू अपवाद आहे. एक धातू अपवाद आहे. कोणता? त्याला पारा म्हणतात. पारा. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. पारा घनरूपात नसतो, नेहमी द्रवावस्थेत उपलब्ध असतो. धातू मात्र घनतेला पारा जसा अपवाद आहे तसा देह मात्र अपावित्र्याला त्या साधू पुरुषाचा देह अपवाद आहे. अपवाद आहे. तुम्ही म्हणाल अपवाद नियमाची हानी करतो का? नाही बाबा. अपवाद स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणतो. दुसरीकडे जाऊच नका. याच अभंगात पहा, तुकोबारा म्हणतात पवित्र तो देह. पवित्र तो देह, अंगुली निर्देश आहे. पवित्र तो देह. तो देह पवित्र म्हणजे हा कसा झाला? एका म्हणता भले तुझ्या सहजची निंदिले. तो देह पवित्र. तो देह पवित्र कोणता? सदा सर्वकाळ देवाचं चिंतन करतो, सदा सर्वकाळ ब्रह्मचिंतन करतो, तो देह पवित्र आहे. तो पवित्र आहे. त्याचं पावित्र्य किती आहे महाराज? त्याच्या देहाच्या बाबतीत विचार करावा, साधकाने त्या देहाची साधना करावी, इतका तो देह पवित्र आहे. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक. मोक्षाच्या तीर्थालाही जाण्याची गरज नाही. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघे जणे. असा त्याचा देह पवित्र आहे. त्यांचा देह पवित्र आहे. महाराज पटलं. पुढचा शब्द महाराज टाकतात वाणी पुण्यवंत. देह पवित्र म्हणल्यानंतर वाणी आपोआप देहातच येते का बाजूला येते? मग पुढचं आठवलं नाही म्हणून महाराजांनी पाठवलं का? ते आपलं आहे. साठवलं, आठवलं, पुढं पटवलं, पटलं नाही तर कटवलं. विठ्ठल देह पवित्र म्हणल्यानंतर वाणी पवित्र झालीच किंवा का वेगळी आहे वाणी? देहातच येते ना वाणी. मग महाराजांनी देह पवित्र म्हणल्यावर वाणी पुण्यवंत असा पुन्हा शब्द प्रयोग का केला? एक चौकात उभा राहिला, निवडणूक चालू झालेली होती, इकडली लावलेली होती, ह्या पक्षाची लावली आणि त्या पक्षाच्या नेत्याला चालू केल्या होत्या. षष्टीचा प्रयोग चांगला. मला नाही जमत, इथून जमत नाहीत महाराज द्यायला. अलग लक्षात. अशा चालू झाल्या. त्याचे समर्थक आले, पकडला. पकडल्यानंतर त्याला मारणं चालू केलं. साधा मार नाही. कोणता? हां, आलं लक्षात तुमच्या? तो हाग्या मार म्हणतात त्याला. तो असा त्याला तिमणं चालू केलं. ए बाबा, ए का मारता, का मारता, का मारता म्हणजे तीनपाट. काय लायकी रे तुझी? साहेबाला शिव्या देतो. काय लायकी आहे तुझी? कोणी दिल्या शिव्या? सगळं गाव ऐकत आहे तू शिव्या देतो. ए मी शिव्या दिल्याच नाही म्हणे. मग कोणी दिल्या? कोणी दिल्या शिव्या? आतापर्यंत पाठीवर पाठीत चाललं होतं, पायावर चाललं होतं, आता तोंडावर चालू केलं. माझा विषय एवढा चालला. वाणी कुठे येते? देहातच येते ना. मग देहातच वाणी येते तर पवित्र तो देह म्हणल्यानंतर वाणी आपोआपच पवित्र झाली की हो. वाणी पुण्यवंत महाराज असं वेगळा विचार का म्हणतात? वाणी पुण्यवन असं का म्हणतात?
देहात वाणी येत नाही का? खरं सांगू का, तुकोबाराला वाणी पुण्यवंत ह्या म्हणण्याच्या पाठीमागं वेगळा विचार मांडायचा आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाणी देह पवित्र म्हणण्यात तुकोबाराला सांगायचं, साधू पुरुषाचा स्थूल देह पवित्र आहे. वाणी स्थूल देहात येत नाही तेव्हा. वाणी कर्मेंद्रिय. वाणी काय? कर्मेंद्रिय. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय आहेत कोण ज्ञान करून देणारे इंद्रिय 5 आहेत. कोणकोणते? श्रोतत्व गक्षी रसन घ्राणाख्यम उपजायते. आलं का लक्षात? 5 ज्ञानेंद्रिय. श्रोतत्व गक्षी रसन घ्राणाख्यम उपजायते हे ज्ञानेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय आहेत आपल्याकडं. वाक पाणी पाद पायुपस्थाभिदानानी जज्ञरे. वाक पाणी पाद पायुपाने उपस्थ. कर्म करणारी इंद्रिय 5 आहे आणि ज्ञान करून देणारी इंद्रिय 5 आहेत. आणि हे सगळे इंद्रिय जे आहेत ते अपंचकृत पंचभूताचं कार्य आहे. पंचीकरण होण्याच्या आधी अपंचकृत पंचभूताचं कार्य आहे. आणि याचा विचार करायचा झाला तर हे सगळे इंद्रिय येतात कुठं येतात? तर स्थूल देहात येत नाही. हे दिसतात ते हे इंद्रिय नाहीत, ते त्याचे गोलक आहेत. ती इंद्रिय त्याच्या गोलकात आहे. नेत्रेंद्रिय गोलकात आहे. ते आहे कशाहून? सूक्ष्म्यात कार्यानुमेयम. तर ते सूक्ष्म आहे पण त्याचं कार्य चालू आहे. कार्याहून त्याचा अनुमान करा. ते इंद्रिय आहे, स्थिर आहे हे लक्षात घ्यायचं. नाही तर आंधळ्याला डोळे नसतात, काही बुबळ दिसतात ना आपल्याला, पण तिथं ते इंद्रिय कार्यरत नसते. बहिऱ्याला कान नसतात का? हे चाफा दिसतो ना आपल्याला, वरचा दिसतो, हे गोलक दिसते, पण ते इंद्रिय कार्यरत नसते. माझा विषय चालला, हे जे इंद्रिय आहेत ते सूक्ष्म आहेत, कारण ते सूक्ष्म शरीरातच येतात. कारण सूक्ष्म शरीराचं चिंतन करायचं झालं तर सूक्ष्म शरीरात काय काय येते ते 17 तत्वाचं आहे. आणि 17 तत्व काय काय? त्याच्यात काय काय? 5 ज्ञानेंद्रियात, 5 कर्मेंद्रियात, 5 प्राण आहे, मन आणि बुद्धी आहे. 5 3 15 आणि हे 2 17 तत्वाचा तो सूक्ष्मदेह आहे. त्याचं चिंतन कर्तव्यशास्त्राने केलं. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकैर मनसा धिया शरीर सप्तदशभी सूक्ष्म तल्लिंग मुच्यते. बुद्धी म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचक. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण, कर्मेंद्रिय पंचक आणि प्राण पंचक असे 5 3 15. मनसा धिया, मन आणि धिया म्हणजे पुन्हा बुद्धी. अलग लक्षात? हे 17 तत्वाचा आपला सूक्ष्मदेह आहे. कर्मेंद्रियात जर वाणी येत असेल तर तुकोबाराला ते सांगायचं, पवित्र तो देह, साधूचा देह पवित्र आहे. आणि वाणी कर्मेंद्रियात येते आणि कर्मेंद्रिय सूक्ष्म शरीरात येत असतील तर सूक्ष्म शरीराचं उपलक्षण वाणी आहे. आणि त्या साधू पुरुषाची वाणीही पवित्र आहे म्हणजे त्याचा सूक्ष्मदेहही पवित्र आहे. पवित्र तो देह, स्थूल देह पवित्र. वाणी पुण्यवंत, त्या साधू पुरुषाचा सूक्ष्मदेहही पवित्र. विठ्ठल स्थूल देहाचा विचार करायचा झाला तर हा आहेच पुढे दिसणारा पंचभूतापासून बनलेला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या सूक्ष्म देहाचं चिंतन, त्याची पावित्र्यता कधी आहे? कारण देहाची पावित्र्यता कधी आहे? त्याचं स्वरूपच मंगळ आहे. अविद्या आवश्यकस्तन्या तद्वैचित्र्यादनेकदा सा कारणम शरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमानवान. तो अविद्यारूप आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या नाशातच त्याचं पावित्र्य आहे. कारण देहाच्या सूक्ष्म देहाचा बाध झाला पाहिजे. अशुद्ध काम विकाराच्या संपर्कात आला आणि त्याच्या ठिकाणी अपावित्र्यता आलेली आहे. त्याला सोडून तो बाजूला गेला, त्याचा बाध झाला का त्याच्या ठिकाणी पावित्र्यता येते. आणि स्थूल संपर्कानं संसर्गात यालाच्या ठिकाणी सुद्धा पावित्र्यता येते. साधू पुरुषाची तिन्ही देह पवित्र आहेत. तिन्ही देह पवित्र आहेत. स्थूल देह पवित्र, कारण देह पवित्र आणि मला वाटते सूक्ष्म देह सुद्धा पवित्र. का त्याचं कारण आहे वाणीच्या ठिकाणी त्यांनी धारण केलेलं नाम त्याचं कारण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सूक्ष्म देहाच्या ठिकाणी धारण केलेलं नाम, वाणीच्या ठिकाणी धारण केलेलं नाम दहिली दिपी न्यायानं दोन्हीकडे प्रकाश टाकते. स्थूलालाही पावित्र्य देते
आणि त्याच्या कारणदेहाला सुद्धा पवित्र करून टाकते. ही विशेषता त्या नामाच्या ठिकाणी आहे. म्हणून ते नाम पवित्र आणि परिकर रकुमा देवी वराचे तो महात्मा ते नामचिंतन करतो. मग आता ते नामचिंतन कसं कसं करतो स्वतंत्र त्याचा विचार आहे. मला ताकापुरतंच रामायण करायचं, त्याच्यामुळे मी काही तिकडं जात नाही. असं त्या महापुरुषांचा देहही पवित्र आहे आणि वाणी पुण्यवान आहे. तो करतो काय? देह पवित्र होण्यासाठी संत वाङ्मयात काही उपाय आहेत. पहिला उपाय पवित्र होतो. कधी देह पवित्र होतो? लोटांगण घातलं तर पवित्र होतो. देव वा साधूला लोटांगण घाला, देह पवित्र होतो. पवित्र व्हावया घाली न लोळणी देह पवित्र होतो. देह पवित्र होतो. कशाने देह पवित्र होतो? पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजरिया गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया. पवित्र होण्याचा दुसरा उपाय आहे देवाचं चरित्र चिंतन करा. पवित्र होईन चरित्र उच्चारे. चरित्राचा उच्चार केला देह पवित्र होतो. आणि आणखीन सांगतो, हरिपाठ कीर्ती जर तुम्ही मुखानं गायली ना, पवित्राची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठा कीर्ती मुखे दारी गा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. ही सगळी मीमांसा संत वाङ्मयात आपल्याला पाहायला सापडते. देह पवित्र करण्यासाठी हे सगळे उपाय आहेत. ते शुद्ध देवाचं ज्ञान जरी हृदयात साठवलं तरी देह पवित्र होतो. कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते. ज्ञानही पवित्र आहे, त्या परमात्म्याचं नामही पवित्र आहे. सर्व मंगल मांगल्ये आयुव्याधी विनाशनम भुक्ती मुक्ती प्रदम दिव्यम वासुदेवस्य कीर्तनाथ. तो मंगल आहे, तो पवित्र आहे. पवित्रात पवित्र नाम आहे. पवित्रात पवित्र असं त्याचं ज्ञान आहे. हे पवित्र कसे झाले यांच्या ठिकाणी ते पावित्र्य का आलं? हे सगळे उपाय आहेत, सगळी मीमांसा आहे त्या पावित्र्याची. पण यांनी केलं काय? महाराजांनी एक उपाय ते सांगितलं, ते सदा सर्व काळ त्या देवाचं अच्युताचं चिंतन करता. जो वदे अच्युत एक काळ सर्व काळ. आम्ही चिंतन नाही करत का? आम्ही चिंतन करतो, पण सर्व काळ नाही ना आमचं चिंतन. आमचं चिंतन कधी आहे? आमचं चिंतन कधी आहे? आमचं चिंतन मला वाटते आला ताप तो देवा तू माया बाप, आणि गेला ताप तर मी तुया. ही आपली अवस्था आहे. आपलं चिंतन आहे नडीनं, आपलं चिंतन आहे सवडीनं. आडलो तर देवाचं चिंतन, सवड भेटली तर देवाचं चिंतन. साधूचं तसं नाही महाराज. सर्व काळ फार गोड शब्द आहेत.
तुकोबाराचे शब्द फार गोड आहेत. सर्व काळ चिंतन, इकडे सर्व काळ आहे आणि इकडे अच्युत आहे बरं का. फार महत्वाचा संबंध आहे अच्युत आणि सर्व काळाचा. अच्युत कोणाला म्हणतात? ज्याचं पद कधीच च्युत होत नाही, जो कधीच जात नाही, ज्याचं पद शाश्वत आहे आणि त्याचं चिंतन सर्व काळ करू शकते. मर्यादित काळाचं पद त्याचं नाही सर्व काळ चिंतन घडणार. किती त्याचा जय जयकार 5 वर्षापुरता, पण सर्व काळ चिंतन करण्यासाठी पद हे अच्युत पाहिजे. जो वदे अच्युत, अच्युताचं चिंतन जो सदा सर्व काळ, देवाचं चिंतन सदा सर्व काळ करतो, त्याचा देह पवित्र आहे, त्याची वाणी पुण्यवान आहे. महाराज पटलं, त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान. आम्हाला काय उपयोग त्यांचा? तुकोबार म्हणे, भल्या माणसा आम्हाला म्हणून काय विचारतो? अरे त्यांचं चिंतन दोषी व्यक्तीनं केलं तरी ते तरुण जातात आणि पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. अभंगाचं दुसरं चरण. तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील तरतील तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबारा सांगतात, बाबा त्यांचा काय उपयोग विचारतो ना? त्यांचं चिंतन केल्यावर दोषी तरुण जातात, दोषी तरुण पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. त्यांचं चिंतन का करायचं? का करायचा त्यांचा उत्सव? काय फळ आहे आम्हाला? त्यांचं चिंतन केल्यावर फळ काय? त्यांचं चिंतन केल्यावर दोषी तरतात, पापाच्या राशीच्या राशी भस्मसात करतात होतात. आता ते चिंतन काय, ते चिंतनाचे काही प्रकार आहेत का? कशाचं त्यांचं चिंतन करावं लागते? स्वतंत्र चिंतनाचा विषय येतो. आलं का लक्षात? त्यांचं कशाचं चिंतन करावं लागते आणि त्यांनी काही दोषी तरलेत का? असे काही तुमच्याकडे उदाहरण आहेत का? मला उदाहरणही भरपूर सापडलेले आहेत. घड्याळ माझ्याकडं मर्यादित आहे, मी काही उदाहरणं सांगत नाही, फक्त निर्देश करून जातो तुमच्यासमोर. चिंतन कशाचं करावं लागते त्यांचं चिंतन. आता इथं दोन्ही एक वेगळाही अर्थ करायला जमल. त्या साधूचं की चिंतन केलं तरी दोषी ठरतात, किंवा साधूंनी केलेल्या चिंतनाचा उपयोग त्याला नाही, मग त्यानं केलेल्या चिंतनानं दोषी ठरतात. असा एक हा दुरान्वयाचा अर्थ आहे. पण सरळ साधूचं चिंतन केलं तर दोषी. अशा साधूचा आपल्याला उपयोग काय? त्यांचं चिंतन केलं दोषी ठरतात. कशाचं करावं लागते चिंतन? साधूच्या उपदेशाचं चिंतन करा, साधूच्या स्वरूपाचं चिंतन करा, साधूच्या ग्रंथाचे चिंतन करा. साधूने खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, साधूच्या विग्रहाचंही चिंतन करा, दोषी तरुण जातात. विग्रहाचं म्हणलं बरं का मी, स्थूल विग्रहाचं जरी चिंतन केलं तरी दोषी तरुण जातात. म्हणून त्यांचं चिंतन हा थोडा कैमुतिक विषय मांडतो मी तुमच्यासमोर, ऐका. दोषीनं त्यांचं चिंतन केल्यावर दोषी तरतात, यात विशेषता नाही. असा महात्मा वाटेनं जात आहे आणि त्या वाटेनं महापापी, साधा पापी नाही, कोणता?
महापापी मरून पडलेला आहे. काही चांगलं केलं नाही. करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. करणे याचे नावे भलतेची करी, कुकर्मी इंद्रिया उपयोगा गेला, अशातला तो आहे. काहीच चांगलं केलं नाही. ब्रह्म असे शलके पाप केले, ब्रह्महत्या, सुरापान, चोरी आदी करून हे पाप केलेला महापापी मरून पडला. पण नामधारक महात्मा त्या वाटेनं जात आहे देवा. आणि त्या नामधारक महात्म्याची दृष्टी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली. तरी तो महापापी तरतो म्हणे. त्यानं चिंतन नाही केलं. त्या साधूची दृष्टी त्याच्यावर पडली तरी तो तरुण जातो. त्याच्या पुढं सांगू, तो महापापी मेला. त्याची चिता लागली. चितेतून दूर बाहेर पडलेला आहे. आणि हा महात्मा वाटेनं कुठून लांबून जात आहे. देहावरही दृष्टी नाही साधूची पडली. आता त्या महापाप्याच्या चितेतून बाहेर पडलेल्या धुरावर साधूची दृष्टी पडली तरी तो महापापी तरतो. आता त्याचे पुढं सांगतो तुम्हाला. तो महापापी मेला. चिताई शांत झाली. राख खाली पडली. राख, त्या राखेवर त्या साधूची करुणामय दृष्टी पडली तरी तो महापापी तरतो म्हणे. मी बोलत नाही. नारद पुराणात नारदजीचं वचन आहे. नारदजी बोलतात, महापातक युक्तावा उपपातके. महापापी असू द्या, उपपापी असू द्या, महापातक युक्तावा उपपातके परमपदम प्रयांते व तो परमपदाला जातो. महाराज कधी हो? महद्भी अवलोकिता. महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. काय अवलोकन केलं पाहिजे? कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तमम. विठ्ठल त्या महापुरुषाचा, आता तो शक्तिपाताचा प्रकार म्हणा, त्या व्यक्तीत सामर्थ्य म्हणा, केवळ दृष्टी टाकली तरी त्याचा उद्धार करू शकतात. मग मी तुम्हाला विचारतो, दृष्टी टाकली तर उद्धार करू शकत असतील तर मग त्या दोषांनी जर यांचं चिंतन केलं तरणार नाही तो? तयाच्या चिंतने तरतील दोषी, म्हणून ते तरतील. जळतील राशी, किती पाप असू द्या, पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतील. तो भगवत भक्त किती पवित्र आहे महाराज. जगात सगळ्यात पवित्र परमात्मा आहे. आणि तो परमात्मा म्हणतो, माझं पावित्र्य माझं नाही बाबा, माझ्या ठिकाणी दिसणारं पावित्र्य माझं नाही. माझ्या ठिकाणचं पावित्र्य कोणाचं माहीत आहे? तुम्ही मला पवित्र समजता पण मी पवित्र नाही. आपल्या एकनाथी भागवतात ओव्या आहेत त्याच्या संबंधानं. देवानी त्याची संगती लावली. मी पवित्र वाटतो ना तुम्हाला, हे मी पवित्र नाही. मी का पवित्र झालो माहीत आहे तुम्हाला? मी अशा महात्म्याचे रजक्कन माझ्या कपाळाला लागतो आणि त्याच्यामुळे मी पवित्र झालो. मी पवित्र झालो यात विशेषता नाही. मी इतका पवित्र झालो, माझ्या पायापासून निघणारी माझी पायवनी गंगा पवित्र म्हणून भगवान शंकर आपल्या मस्तकावर धारण करतात. नाथ भागवतात ओव्यात, माझ्या ठाई पवित्रपण ते मज भक्ताची निजान, या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया. देव म्हणतात, माझ्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे, माझे ठाई पवित्रपण ते मज भक्ताची निजान, या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता, मज केवढी आली पवित्रता. माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. भगवान शंकर सुद्धा ती गंगा पवित्र म्हणून डोक्यावर घेतात. गंगा पवित्र म्हणून भगवान शंकर डोक्यावर घेतात. पण गंगा पवित्र का? माझ्या पायापासून निघली म्हणून. तुझे चरणी गंगागे गंगागे आऊ, करीत असे पाप भंगागे भंगागे आऊ. देवाच्या पायापासून निघलेली आहे ना गंगा, पवित्र आहे. देवाच्या चरणापासून उगम आहे म्हणून. ऐका, देव पवित्र आहे का? भक्ताचे रजक्कन कपाळाला लावतो म्हणून. स्वतः देव सुद्धा स्वतःला पवित्र होण्यासाठी अशा भगवत भक्ताच्या रजक्कनाची अपेक्षा करतो आणि त्यांच्या पाठोवाटी चालतो. अभंगाचं 3रं चरण. देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती.
देव इच्छी रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती देवा इच्छी राज चरणीची माती देवा इच्छी राज चरणीची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी तरतील दोषी दोषी रखुमाये ठोबार जय जय विठोबा रखुमाई 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 बोला पुंडरीकावरचा हरी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठोबा 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 शेवटी देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे देव सुद्धा त्यांच्या रजकणाची अपेक्षा करतात. इतके ते पवित्र आहेत. हा विषय सांगेन. आमचे तुकोबार कोणत्या तरी डोंगरावर साधनेला जायचे. आवली जिजाबाई भाकरी घेऊन जायच्या. जाता जाता एक दिवस भाकरीची पाटी डोक्यावर आहे, पाण्याचं गाडगाय सोबत. भाकरी घेऊन निघलेली अनवानी पायाना पतिव्रता माऊली पतीच्या शोधात निघाली. पायात काटा भरला काटा. डोक्यावरची भाकरीची पाटी खाली पडली. भाकरी अस्ताव्यस्त पडल्या. पाण्याचं गाडगं खाली पडलं, फुटून गेलं. मुखातून शिव्याची लाखोली चालू झाली. कोणाला कोणाला मला तेच पाहिजे होतं. मला वाटलं म्हणता का तुकोबारायला, तुकोबाराला शिव्या देणार ते ते अलीकडली असती तर दिली असत्या. ती माऊली शिव्या देत होती. कोणाला? पांडुरंगाला शिव्या चालू केल्या. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या. इतक्या सौम्य नव्हत्या. मला मर्यादा आहेत, नाही तर द्यायला जमल्या असत्या. आलं लक्षात? शिव्या चालू झाल्या. आणि शिव्या चालू झाल्यानंतर देवाने गुराखी बाळाचं रूप धारण केलं. देव पुढं हजर. मला मोठा प्रश्न पडतो बरं का. आम्ही मंत्र जप करतो, आणखीन स्वप्नात सुद्धा आला नाही. नाही स्वप्नातही नाही. आणखीन माझ्यात आला नाही महाराज. आपल्या मग आणखीन तर स्वप्नात नाही बाबा. आणखीन स्वप्नात सुद्धा नाही. स्वप्नात नाही. जिजाबाई शिव्या देत होत्या, तो पुढं हजर होता. त्या गवळणी तरी काय करायच्या? हसत असे शिव्या देता त्या गवळणी शिव्या द्यायच्या आणि तो हसायचा. मग कधी कधी मला असा प्रश्न पडतो, काय याला काय शिव्या आवडतात का? काय मंत्र बंद करून त्या चालू कराव्या का? काय ह्या विचारात मी आहे. पण पुन्हा मला एकाने सांगणे म्हणे, महाराज ते कोणाच्याही शिव्या खायला तयार नाही. हृदय पवित्र पाहिजे. मुखातून शिव्या येऊ द्या, त्याला मंत्र वाटतात. पण हृदय विकाराने भरलेल्या मुखातून मंत्र येऊ द्या, त्याला शिव्या वाटत असतील. जिजाबाई शिव्या देत होत्या. पुढे हजर होता. पाहिलं पायाकडं. पायात काटा भरलेला आहे, रक्त चालू झालेलं आहे. पायाकडं पाहिलं म्हणे, माई अहो तुमच्या पायात तर काटा भरला. म्हणे हो ना बाबा.
पाहणं मालकाच्या भाकरी घेऊन निघलो. पाहणं केवढा काटा भरला. कुठं निघल्या होत्या? त्याने ते पंढरपूरचं काळं मेलं. संसाराचं इस्कूट केलं, मालकाला वेडं केलं. कोणाला म्हणतात तो? कोणाला म्हणतात? समोरासमोर देवाला शिव्या देणारे फार कमी भेटत असतील नाही का? हा, तो निमूटपणे ऐकत होता. एक तर नाही, एक नाही, दोन नाही, तोंडावर आपल्याला देऊन पहा बरं शिव्या, काय परिणाम होते ते. तोंडावर शिव्या देऊन पहा ना काय परिणाम होते. नाही महाराज, शिव्या चालू केल्या म्हणे, माई आहो तुमच्या पायात काटा भरला. हो ना बाबा, काटा भरला ना. देव म्हणे, माई तुमच्या पायातला काटा काढू? ते बाळा तुला काटा काढाय जमतो? तो मनातल्या मनात म्हणतो, मी काटेच काढायची कामं करतो. कंसाचा मीच काढला, रावणाचा मीच काढला, कोणाचा कधी काढायचं मला चांगलं माहीत आहे. हे स्पष्ट म्हणत नाही बरं का, मनात म्हणतो. माई मी गुराखीच आहे, मला काटा काढाय जमतो. काटा काढायला काय करावं लागते ते सगळं दृश्य डोळ्याच्या समोर आणा. काटा भरल्यानंतर मग ते शेतातलं वातावरण, तो काटा भरला. काटा काढायचा झाला तर ज्याचा काटा काढायचा त्याने पुढं बसायचं. ज्याने काटा काढायचा त्याच्या पुढं बसायचं. ज्याने काटा काढायचा त्याने गुडघाभर आपला पाय उभा करायचा आणि गुडघ्यावर तो पाय टेकवायचा. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. तो पाय टेकवायचा आणि तो पाय टेकवल्यानंतर त्यातला काटा शोधण्यासाठी पाय स्वच्छ करायचा. त्याला पाणी लागते. ते पाणी बाहेरच्या टाकीतलं जमत नाही, आपल्याच टाकीत हात टाकावा लागतो. बरोबर आहे ना? मी बरोबर बोलतो ना? बाहेरच्या टाकीतलं पाणी नसते तिथं. कुठं? आपल्याच टाकीत. देवाने सुद्धा केलं काय? देवाने आपल्या टाकीत हात टाकला, थुंका हाताला घेतला, जिजामातेच्या पायाला तो थुंका लावला. लावल्याबरोबर तो थुंका लावला. पुन्हा देवाने आपला तोंडातला हात काढला, ते पायाचा हात काढला आणि तोंडात टाकला. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मुंगी पाहिली का? मुंगी, मुंगळा नाही म्हणत, मुंगी आहे ना? पाहिली ना मुंगी? किती पाय असतात तो मुंगीला? किती असतो तो महाराज मुंगीला पाय? बारके महाराज, हा 6 हात 6 पायचीच पाहिली का तुम्ही? कमी पायची नाही ना तुमच्याकडे मुंगी? काही भागात 10 पायाची सुद्धा असते, काही भागात उडालं. मी म्हणलेला नाही. आलं का लक्षात? ऐका, मुंगी पाहिली ना मुंगी? आता मुंगीला किती पाय शोधा, नंतर संशोधन करा आणि मला नंतर कळवा. ऐका, त्या मुंगीच्या पायाला आपल्याला घुंगराची ते चेन करायची आहे. किती तोळे चांदी लागलो? उद्या माप घ्या आणि मला नंतर कळवा, काही हरकत नाही. किती तोळे लागल बरं? किती ग्रॅम लागल? किती गुंजा लागल? मुंगी केवढी देवा? मुंगीचा पाय केवढा? मुंगीच्या पायातली ती घुंगराची चेन साखळी केवढी आणि त्यातलं घुंगरू केवढं? ते घुंगरू जरी वाजलं, ते घुंगरू जरी वाजलं तरी याला ऐकू जाते म्हणे. मुंगी के पाव में बजने वाला घुंगरू वो भी सुनता है. त्याला ऐकू जाते म्हणे. मग मी माझा प्रश्न तुम्हाला आहे, त्याला मुंगीच्या पायातलं घुंगरू जर ऐकू जाते तर त्याला जिजाबाईच्या पायातला काटा दिसत नव्हता का? त्यानं थुंका का लावला? का लावला? का लावला? उत्तर ऐका. कोण आहेत जिजाबाई? कोण आहेत जिजाबाई? जिजाबाई भक्ताच्या भक्त आहेत, तुकोबाराच्या भक्त आहेत जिजाबाई. केलं काय देवाने? थुंका लावून तो थुंका पायाला लावला आणि तो हात आपल्या तोंडात टाकला आणि जिजाबाईच्या पायाची जी माती रजक्कन आपल्या तोंडात घेतली. देव इच्छी रज चरणीची माती. महाराज यज्ञात त्याला मंत्र म्हणून समर्पण केलं तरी तिकडं त्याशी करी वाकडे तोंड, तिकडं वाकडं तोंड करतो. जिजाबाईच्या पायाची माती आपल्या मुखात घेतो.
तो म्हणे माती खाण्याची सवय मला जुनीच आहे. लोक काय काय खातात, पण खरं सांगू का, मी एकदा लहानपणी माती खाल्ली. माझ्या आईनं माती खाल्ल्यामुळं मला यमुनेची माती खाशी का 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 गाडी घेऊन शिक्षा केली हो, माती खाल्ल्यामुळं. पण खरं सांगू का, त्या यमुनेच्या मातीपेक्षा सुद्धा जिजामातेच्या पायाची चव काही विलक्षण आहे, अलौकिक आहे, अलौकिक आहे. देव तृप्तीचा ढेकर देईल तर नवल. देवाने सांगितलं, माई काटा फार खोल आहे, फार खोल आहे, दाताच्या कैचीत धरून काढू का? कोण आहे हो महाराज देव? ज्याच्या पायाला इंद्रचंद्र लागतात, श्रुतीशास्त्र स्तवन ज्याचं करतात, महासिद्ध मुनी ज्याची आराधना करतात, असा तो परमात्मा आहे, असा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा आपलं मस्तक जिजामातेच्या पायाच्या जवळ नेतो, मस्तक पायाला टेकवतो, दाताच्या कैचीत धरून अलगद काटा. 2 गोष्टी साध्य केल्या. रजकण तोंडात घेतले, जिजामातेचं दर्शन घेतलं. धन्य आहे जिजामाता, जिजामातेचे. म्हणून माझा प्रश्न इथं आहे, जिजामातेच्या पायाच्या रजकणाची अपेक्षा करत असेल तर तुकोबाराच्या पायाच्या रजकणाची करणार नाही. देव इच्छी रजचरणीची माते, नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज. कितीतरी प्रमाण सांगायला जमतील. म्हणून देव सुद्धा स्वतःला पवित्र करण्यासाठी अपेक्षा, देव इच्छा करतो रजकणाची, आणि ते मिळण्यासाठी धावत चालत ते मागे मागे पाठोपाठी त्या साधू पुरुषाच्या देव चालतो. इतकी विशेषता त्या साधूचे. किती पवित्र आहे तो हे साधू, किती पवित्र आहे, काय अवस्था आहे, काय स्थिती आहे, काय त्यांचं स्वरूप झालेलं आहे. त्यांनी इतकं चिंतन केलं, इतकं चिंतन त्या देवाचं केलं. त्या चिंतनाचा परिणाम असा झाला, त्यांच्यात देवात वेगळीकताच राहिली नाही. काय त्यावरले वेगळे अनेक, काय त्यावरले वेगळे अनेक, त्यावरले वेगळे अनेक, काय त्यावरले वेगळे अनेक. वैकुंठ नायका जया कंठी, वैकुंठ नायका जया कंठी, वैकुंठ नायका जया कंठी, वैकुंठ नायका जया कंठी. तरतील दोषी नाही राहिली. चिंतने तद्रुपता ही अवस्था त्यांना प्राप्त झाली. काय वेगळीकता आहे महाराज? एकाला देव म्हणायचं, एकाला ज्ञानदेव म्हणायचं, एकाला राम म्हणायचं आणि एकाला तुकाराम म्हणायचं. फरक काय? काही नाही. काय फरक आहे? काही नाही. तस्मिन् सज्जनेचे भेदाभावात ब्रह्मसूत्र बोलते, अविभागेन दृष्टत्वात. अविभाग आहे दोघात, अविभाग आहे, काही वेगळीकता नाही. ज्ञानी त्वात्मैव मे मतम य ब्रह्म वेदेश. ब्रह्माला जाणतो ना, ब्रह्म भवती स्वयं, तो ब्रह्मच होतो. काय विशेषता म्हणे, ब्रह्मणो नास्ति जन्मत. ब्रह्म कधी जन्माला येत नाही. आणि तो जाणणारा महात्मा पुनरेष न जायते, त्यालाही जन्म घ्यावा लागत नाही. या अवस्थेत तो महात्मा जातो. वेगळीकता काय? तोही परमात्मा सच्चितानंद स्वरूप आहे. सच्चित सुखात्मकम ब्रह्म, परमात्मा सच्चितानंद रूप आहे. तो महात्मा वेगळा आहे का? सदेह सच्चितानंद का नव्हती ते? मग म्हणे सर्वत्र सच्चितानंदू, मीची एक स्वतःसिद्धू, जे अपने नसी भेदू नेनोनी जाणे. त्याचा बोधच एवढा व्यापक आहे. मला सांगायचं काय आता, ते सच्चितानंद रूपत्व त्याच्या ठिकाणी आहे. देव व्यापक आहे, हा कुठं परिच्छन नाही. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. ज्ञानोबा तर म्हणतात, एरवी नामरूप तयाचे, पाहता ब्रह्मची दिसे साचे. वेगळीकताच नाही.
देवगुणात अटकला तो कुठं गुण अटकला? गुण इंद्रिय पुढे नाही जेत नाही महाराज. वेगळीकता कुठं आहे? काय त्या उरले वेगळे आणि स्वरूपाचा विचार करा. भगवत रूपता त्याचे देवची झाले अंगे देवा भजता अनुरागे. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देवा देव भक्त, भक्त तोची देवा देव भक्त. तुका म्हणे नाही भिन्न भाव, तुका म्हणे नाही भिन्न भाव, भक्त तोची देवा देव भक्त, भक्त तोची देवा देव भक्त. काय फरक आहे हो? काय फरक आहे त्यांच्यातून? काय तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोच देव देव भक्त. देवही म्हणतो देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. देवालाही मान्य आहे ना, देवालाही मान्य आहे. अर्जुनाला म्हणे अर्जुना संन्यासून माझी बहीण तू चोरून नेली होती, विकल्प यायला पाहिजे होता माझ्या चित्तात, पण नाही आला विकल्प. का? मी तो दोन्ही स्वरूप एक, संन्याशी होनी जनी चोरून नेली माझी भगिनी. विकल्प नुपजे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक. भगवत भक्त चिंतन चिंतन करून त्या रूपाला चिंतने चिंतने तद्रूपता या अवस्थेत तो जातो. काय त्या उरले वेगळे अनेक, वेगळं काय राहिलं? काहीच नाही. सर्व ठिकाणी त्याला परमात्म दर्शन आहे, परमात्म रूपता त्याला प्राप्त झाली. म्हणून तो भगवत भक्त त्या बोधात जातो. देवाने विचारलं हनुमंतराला तुम्ही कोण आहे? न कोण आहे? निवडणुकीच्या आधी विचारायला पाहिजे होतं, निवडणूक झाल्यावर विचारलं कोण आहे. हा सच्चा कार्यकर्त्याला शेवटी विचारावं का तू कोण आहे? आधी विचारायला पाहिजे होतं, तुला सांगितलं असं मी कोण आहे ते. हनुमंतरायने सांगलं देहदृष्टीनं विचारतो का तू? देहदृष्टीनं विचारत असशील तर मी तुझा दास आहे, जीवदृष्टीनं विचारत असशील तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीनं विचारत असशील ना देवा तर तुझ्यात माझ्यात फरकच नाही. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तू दंश का, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद, पण काय त्या उरले वेगळे अनेक. वैकुंठ नायक जया कंठे. तो भगवत भक्त किती पवित्र. शेवटचं उदाहरण सांगायचं झालं तर या अवनी तलावर अतिशय पवित्र आहे त्रिवेणी. मला वाटतं ते भौमतीर्थ आहे, पण हा भगवत भक्त म्हणजे चेतन त्रिवेणीच आहे. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे देव भक्ताचा संग, तुका म्हणे देव भक्ताचा संग, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. संगम तेथे नाम, तेथे बघ नाम, तेथे बघ नाम त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने चिंतने तरतील दोषी. तेथे बघ नाम, तेथे बघ नाम, तेथे बघ नाम त्रिवेणीचा.
पातकाचा जळतील राशी पातकाचा जळतील राशी राशी जळतील राशी पातकाचा पातकाचा जळतील राशी पातकाचा जळतील राशी पातकाचा पातकाचा जळतील राशी जळतील 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 राशी पातकाचा जळतील राशी पातकाचा जळतील राशी पातकाचा पातकाचा जळतील राशी जळतील राशी जळतील राशी पातकाचा तयाच्या चिंतने करतील दोषी तयाचा चिंतने करतील ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ मारुती महाराज थोरात बाबांच्या चरणी समर्पण करतो. जे आगळं वेगळं जीवन आयुष्यभर वेदांत चिंतनात सद्गुरू चरणावर जवळ राहून उपासनाच्या महात्म्याने केली, असं एक दैदिप्यमान जीवन वारकरी संप्रदायात काही अशी दीपस्तंभासारखी महात्म्ये, काय साधना असावी, कशी साधना साधकांनी करावी. जीवन फार मोठं असलं तरी सद्गुरूच्या चरणाजवळ किती आपण लहान बनून जावं ही विशेषतः बाबांच्याकडं पाहून लक्षात येते. असं आगळं वेगळं जीवन श्रद्धेय बाबांजीचं होतं. अशा बाबांचं 5वं पुण्यस्मरण ही सेवा त्यांच्याची समर्पण करतो. आमच्या हरिभक्तीपर आदरणीय विनायकजी महाराज बाबांच्या सहवासात राहून बाबांची सेवाही घडली, ते वेदांतही श्रवण करणं झालं. बाबांनी विशेष प्रेम त्यांच्यावर केलं आणि त्या सद्गुरुनिष्ठेतूनच मला वाटते हा उत्सव आपल्यासमोर प्रगट होत आहे. अशीच त्या महापुरुषांची कृपा आपल्याही जीवनात व्हावी आणि आपलंही जीवन त्या निष्ठेनं ओतप्रोत अशा प्रकारचं व्हावं अशी सद्भावना धारण करतो. झालेली सेवा त्यांच्याच्याने समर्पण करतो. वाणीला थांबवतो मोठ्या प्रेमानं टाळी वाजून एकदा देवाचं भजन. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय
चला विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय